मध्ये मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। महिला दिनालाच हा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानं एकच खळबळ उडाली। केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या एका सामाजिक संस्थेकडून आरोग्य विभागाच्या महिलांना मोबाईल वाटण्यात आले होते। 38 पैकी 6 नव्या कोऱ्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आयटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अश्लील व्हिडिओ आढळलेले सर्व मोबाईल जप्त करण्यात आले। एका सामाजिक संस्थेकडून लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं। ही मोहीम राबवण्यासाठी महिलांना हे मोबाईल वाटण्यात आले होते। नाशिक जिल्ह्यात 38 मोबाईल वाटण्यात आले होते। तर संपूर्ण राज्यात किती मोबाईल वाटण्यात आले होते आणि किती मोबाईलमध्ये अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ आढळलेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता विरोधक करतायत। तर घडल्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिलंय। संदर्भामध्ये आपण आज म्हणतो की महिला किती सिक्युअर आहे किंवा महिलांकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहतो हाही विचार करण्याची गरज आहे। आणि शासनामार्फत हा जो गलथान प्रकार झालेला आहे याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, हे जुने मोबाईल महिलांना का दिले, ते आधी कोणी वापरले होते, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। त्यासाठी एका वेगळ्या अधिकाऱ्यामार्फत या सगळ्या गोष्टींची पाळेमुळे खोदून काढली पाहिजेत। कारण हा प्रकार जसा दिसतोय त्यापेक्षाही जास्त गंभीर असण्याची शक्यता आहे। भ्रष्टाचार आणि अश्लीलता या दोन्ही गोष्टींशी हा प्रकार निगडीत आहे। त्यामुळे मला आज असं वाटतं की आज जागतिक महिला दिन आहे आणि त्या दिवशी अशा पद्धतीच्या घटना घडणं हे खरंच अत्यंत दुर्दैव आहे असं मला वाटतं। हा प्रकार खरोखर निंदनीय आहे आणि याची महाराष्ट्र स्तरावर चौकशी व्हावी। असे खरोखर मोबाईल किती गेले, ते जुनेच मोबाईल असे अशी आमची शंका आहे। ते दिले त्या काल महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे जो प्रकार घडला आहे तो खरोखर निंदनीय आहे। आणि मी तसं काल महापौरांची रात्री बाळासाहेब सानपांना आधी कल्पना दिली होती आणि आज परत अधिकाऱ्यांना पण आयुक्तांना काल महासभा असल्यावर रात्री उशिरापर्यंत बोलणं झालं नाही। आज सर्वांना दिले त्याची सखोल चौकशी होऊन त्वरित कारवाई करावी अशी त्या एजन्सीवर अशी आमची सर्वांची इच्छा आहे। ज्या विभागाचा विषय असेल तर त्याने ऑलरेडी कारवाई केलेली आहे। आपल्याही निदर्शनास अशा काही गोष्टी आल्या असतील तर आपण त्यांना ते टॅप परत घेणं आणि ज्याने कोणी हे केलेलं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई निश्चितपणे त्या ठिकाणी केली जाईल। कारण गंभीर गोष्ट आहे आणि ज्याने कोणी हे केलं घाणेरडं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर कठोर कायद्याच्या माध्यमातून कारवाई केली जाईल।